एव्हन MPSC राज्यसेवा गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपली 2024 राज्यसेवा प्रिलिम्सच्या पेपर 1ची लेक्चर सिरीज सुरू आहे. त्यामध्ये आपण 2 व्हिडिओज आपण कंप्लीट केलेले आहे. या सिरीजमध्ये आपण MPSC राज्यसेवा 2024च्या पेपर 1ला लॉजिक, ट्रिक्स आणि पेरिफेरल नॉलेज यूज करून कसे सॉल्व करायचे हे आपण बघत होतो. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये 1 ते 10 आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये 11 ते 20 नंबरच्या प्रश्नांना बघितलेलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण 21 ते 30 क्रमांकाच्या प्रश्नांना लॉजिक, ट्रिक्स आणि पेरिफेरल नॉलेज याच्या बेसिसवर कसे सॉल्व करू हे बघणार आहोत. तर आपण सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 21 पासून. हा क्वेश्चन नंबर 21 जो आहे हा सेन्ससवर आहे. तर यामध्ये असं विचारलं गेलेलं आहे की डेथ रेट जो आहे वर्षाच्या अनुसार किती होता हा आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर 1981 ते 2011पर्यंतचा आपल्याला डेथ रेट विचारलेला आहे. फॅक्च्युअली हा एवढा डाटा लक्षात ठेवणं थोडंसं कठीण आहे, परंतु जर आपण लॉजिक यूज करून हा क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर आपण असं बघू शकतो की 1981 हा जो वर्ष होता हा मेडिकल डेव्हलपमेंट किंवा हेल्थकेअर फॅसिलिटी जी आहे ही त्या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात ॲज कम्पेअर टू 2011 अवेलेबल नव्हती. तर 1981मध्ये डेथ रेट हा थोडा जास्तच असणार किंवा त्यावेळी अनेकदा जे आहे आपण बघतो की मॅटर्नल मॉर्टिलिटी म्हणजे जेव्हा गर्भवती स्त्रियांची जेव्हा डिलिव्हरी होत होती ती नॉन इन्स्टिट्यूशनल होत होती. तर याचा अर्थ की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट पण दिसतो. तसेच हेल्थकेअर फॅसिलिटी जी आहे ती तेवढ्या प्रमाणामध्ये जास्त अवेलेबल नव्हती, ॲक्सेसिबिलिटी त्याची जास्त नव्हती. म्हणून कदाचित 1981मध्ये जो आहे डेथ रेट जास्त असू शकतो असं जर आपण अज्युम केलं तर विथ टाईम जे आहे 10 वर्षाच्या यामध्ये डिफरन्स आपल्याला दिसतो 81, 91, 1 आणि 2011. तर विथ टाईम जो आहे हा डेथ रेशो कमी होणार. याचं कारण असं की विथ टाईम जो आहे आपली हेल्थकेअर फॅसिलिटी जी आहे ती वाढत जाईल. हेल्थकेअर फॅसिलिटीची ॲक्सेसिबिलिटी जी आहे ती वाढत जाईल. त्यामुळे जे आहे डेथ रेट कमी होण्याचा आपल्याला या ठिकाणी ट्रेंड दिसून येतो. तर 91मध्ये 11%, 1मध्ये 8 आणि 11मध्ये 7. तर आपण असा विचार केला की विथ एव्हरी सक्सेसिव्ह इयर जर हेल्थकेअर फॅसिलिटी, न्यूट्रिशनल अवेलेबिलिटी, फूड सिक्युरिटी या सगळ्या गोष्टी जर इम्प्रूव्ह होत आहेत तर डेथ रेटसुद्धा इम्प्रूव्ह होणार. तसेच या पूर्ण काळामध्ये कुठल्याही प्रकारचा पॅन्डेमिक जस्ट लाईक कोविड-19 आपण पाहायला आपल्याला मिळत नाही. तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं फ्लक्च्युएशन आपल्याला दिसणार नाही. म्हणून जर आपण या लॉजिकने गेलो तर आपलं ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी निघून येतं, जे की करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 22 बघूया. हा डिस्पर्स्ड सेटलमेंटबद्दल आहे. विस्कुळीत जी सेटलमेंट आहे त्याबद्दल, ज्याला विखुरलेली वसाहत आपण म्हणतो. असा सिमिलर क्वेश्चन आपण वरसुद्धा बघितलेला होता अर्बन सेटलमेंटबद्दल. त्यामध्ये विचारलेलं होतं की खालीलपैकी कोणता अर्बन सेटलमेंटचा भाग नाही आहे. तर डिस्पर्स्ड सेटलमेंटबद्दल आपण बघूया. पहिलं स्टेटमेंट, dispersed settlement is found in hilly area, grassland and dense forest due to physical and environmental unfavorable condition. तर हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. डिस्पर्स सेटलमेंट जी आहे विस्कुळीत ती कॉम्पॅक्ट नसते, ती थोडीशी दूर अंतरावर असते आणि हे याचं कारण जरूर असू शकतं. हिली एरिया जो पहाडी एरिया त्यामध्ये जागेची अवेलेबिलिटी कमी असल्यामुळे ज्या ठिकाणी प्रॉपर प्लेन आपल्याला दिसतो त्या ठिकाणी आपण ही वसाहत पाहतो. ग्रासलँडमध्ये सुद्धा, डेन्स फॉरेस्टमध्ये सुद्धा. स्ट्रक्चर ऑफ दिस हाऊस इज आयसोलेटेड, एकदम बरोबर आहे. आयसोलेटेड राहतं, विस्कुळीत राहतं. ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी ही सेटलमेंट डेव्हलप होते. अर्बन एरियामध्ये कॉम्पॅक्ट सेटलमेंट राहते. अशा प्रकारे असं आपल्याला हिली रिजन किंवा ग्रासलँड किंवा फॉरेस्ट एरियामध्ये मिळत नाही. ड्यू टू रिव्हर, माउंटेन रेंजेस, रोड्स, रेल्वे लाईन्स एक्सेट्रा द क्लस्टर ऑफ हाऊसेस आर फार अवे फ्रॉम इच अदर. तर या ठिकाणी जे आहे रिव्हर्स आणि माउंटेन्सपर्यंत जर असतं तर ते अगदी बरोबर असतं, परंतु या ठिकाणी रोड, रेल्वे लाईन ह्या 2 गोष्टी दिल्यामुळे जे आहे हा स्टेटमेंट कॅन्सल होतो. कारण रोड किंवा रेल्वे लाईन हा मोस्टली आपल्याला अर्बन एरियामध्ये किंवा ज्या ठिकाणी कॉम्पॅक्ट सेटलमेंट आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणून हा C ऑप्शन कॅन्सल होतो. दीज सेटलमेंट्स आर फाउंड इन प्लेन्स अँड फर्टाईल सॉइल्स इन इंडिया. तर प्लेन्स किंवा फर्टाईल सॉईलवरती जे आहे ज्या ठिकाणी समजा
गंगा नदीचा जो हा प्लेन एरिया आहे, फर्टाईल एरिया आहे, या ठिकाणी अनेक प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये लोक येऊन राहायला लागले. तर या ठिकाणी कॉम्पॅक्ट सेटलमेंट तयार झाली. तर या ठिकाणी विस्कुडीत अशी वसाहत आपल्याला दिसून येत नाही. या ठिकाणी कॉम्पॅक्ट राहतं, कारण या ठिकाणी शेती होऊ शकतं. प्लेनमध्ये आपल्याला राहण्यासाठी मुबलक प्रमाणामध्ये जागा मिळते. तर हा बी आणि डी हा स्टेटमेंट या ठिकाणी कॅन्सल होतो. तर आपल्याला विचारला आहे करेक्ट आन्सर. तर आपण या ठिकाणी जो आहे ए याचा करेक्ट आन्सर आहे, बी याचा करेक्ट आन्सर आहे, सी याचा करेक्ट आन्सर होऊ शकत नाही आणि डी याचा करेक्ट आन्सर होऊ शकत नाही. म्हणून याचा आन्सर होणार ऑप्शन 2. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रिब्युटरी ऑफ सिंधू. आता सिंधू नदीच्याबद्दल आपण बोलतो. तर हा खूप बेसिक क्वेश्चन असल्यामुळे हा अनेकांना माहिती असणार. ऑब्व्हियसली हा फॅक्ट बेस्ड आहे. तर सिंधू नदीमध्ये खालीलपैकी कोणती त्याची ट्रिब्युटरी नाही असं विचारलं गेलेलं आहे. तर चेनाब, बियास, रावी आणि सतलज आणि झेलम या आता सिंधू नदीच्या सिस्टममध्ये असतातच. परंतु सोन जी आहे ही नदी सिंधू नदीची ट्रिब्युटरी नाही. तर याचा आन्सर होईल सोन. क्वेश्चन नंबर 24 आपण बघणार आहोत. तर ड्रेनेज पॅटर्नबद्दल विचारलं आहे. महाराष्ट्राच्या ड्रेनेज पॅटर्नला म्हणतात जलप्रणाली. तर या ठिकाणी विचारलं आहे डेंड्रियाटिक पॅटर्न, पॅरलल पॅटर्न, इंडेफिनाईट आणि ट्रेलिस. तर आयोगाच्या अनुसार हा ऑल ऑफ द अबव याचा करेक्ट आन्सर आहे. आणि आपण लॉजिकली जर विचार केला तर एखादी नदी जी आहे ती कुठल्या तरी भागामध्ये कदाचित यापैकी कुठल्या ना कुठल्या प्रकारचा जो आहे पॅटर्न फॉलो करू शकते, जो की आपण नोटिफाईड आपल्याकडे नाही आहे. परंतु आयोग जो आहे कन्फर्म कुठल्याही गोष्टीवर नसू शकतो. जर एखादा व्यक्ती प्रूफ घेऊन आला की ही पर्टिक्युलर नदी माझ्या गावातून या प्रकारच्या पॅटर्ननी फॉलो होते, तर तो स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर होईल. म्हणून आयोगाने याला ऑल ऑफ द अबव आन्सर दिलेला आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन्स आले असता आपण सुद्धा थोडासा ब्रॉड विचार करून असा विचार करावा की कुठे ना कुठे डिनोटिफाईड किंवा जो काउंट केलेला नाही आहे असा प्रकारचा पण पॅटर्न आपल्याला दिसून येऊ शकतो. म्हणून याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. तर अशा प्रकारचे जर प्रश्न आले असता ज्यामध्ये कलेक्टिव्ह सिस्टमचा विचार आपण केला तर नेहमी ऑल ऑफ द अबव हा आन्सर आपण क्लिक करायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 25 वर बघूया. चूज द करेक्ट ऑप्शन कन्सिडरिंग फॉलोइंग स्टेटमेंट. तर हा टोटली फॅक्ट बेस्ड आहे. टोटल फॅक्ट बेस्ड असल्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचं लॉजिक आपण यूज करू शकत नाही. ऑब्व्हियसली आपण हा स्टेटमेंट बरोबर करू शकतो की मुंबई सब अर्बन डिस्ट्रिक्ट जो आहे तिथे हायेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी आहे. कारण या ठिकाणी आपण जनरली जरी विचार केला तरी रेंटल प्लेसेस यांचा खूप यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध नसल्यामुळे त्याचा तुटवडा आहे आणि रेंट्स या ठिकाणी खूप हाय आहेत. म्हणून असा आपण विचार करू शकतो की पॉप्युलेशन डेन्सिटी या ठिकाणी हाय जरूर असतात मुंबई सबअर्बनमध्ये. परंतु याबद्दलची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. म्हणून हा आपण लॉजिकच्या बेसिसवर सॉल्व करू शकत नाही. याचा आन्सर तसं बोथ स्टेटमेंट ट्रू असा आहे. क्वेश्चन नंबर 26. द फॉलोइंग इज इनकरेक्ट विचारलेला आहे. तर हा भारताचा नकाशा झाला. हा आहे बे ऑफ बेंगॉल, हा आहे अरेबियन सी. तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे लक्षद्वीप आयलँड जो आहे तो अरेबियन सीमध्ये आहे. बिलकुल लक्षद्वीप या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. इंडियाची मॅरिटाईम बाउंड्री जी आहे ती 12 नॉटिकल माइल्स आहे. बिलकुल या कोस्टपासून 12 नॉटिकल माइल्सपर्यंत जे आहे आपली टेरिटोरियल वॉटर असतं. तिकडून समोर 24 नॉटिकल माइल्स आणि नंतर मग राहतो हाय सीज. तर हा स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे. अंदमान आणि निकोबार जो आहे बे ऑफ बेंगॉलमध्ये आहे. हा बे ऑफ बेंगॉल आणि या ठिकाणी आहे अंदमान आणि निकोबार. इंडिया हॅज नॅचरल लँड बॉर्डर विथ पाकिस्तान आणि बांगलादेश. तर हा स्टेटमेंट जो आहे या ठिकाणी चूक आहे. इंडियाची नॅचरल लँड बॉर्डर जी आहे ती कदाचित पाकिस्तानसोबत असू शकते, परंतु बांगलादेशसोबत जे आहे पोरस बॉर्डर आहे. अशा कुठल्याही प्रकारचं तिथे नॅचरल माउंटेन किंवा काही आपल्याला दिसून येत नाही. म्हणून हा स्टेटमेंट 4 कॅन्सल होतो. हा सुद्धा लॉजिकवर आपण सॉल्व करू शकतो. क्वेश्चन नंबर फिशरीजच्या डेव्हलपमेंटसाठी कुठल्या प्रकारचे जे आहेत गोष्टी या ठिकाणी आपण पाहतो. फिशरी सर्वे ऑफ इंडिया नावानेच आपल्याला ओळखू येते की ही फिशरी डेव्हलपमेंटसाठी काम करत असणार. नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड नावाने समजून येते.
डेव्हलपमेंट ऑफ फिशिंग हार्बर्स हे सुद्धा नावाने समजून येते. EBC या ठिकाणी बरोबर आहेत. EBC. डी मीट मार्केट जो आहे मोस्टली फिशसाठी एक्सक्लुसिव्हली काम करत नाही, जर तो सगळ्या प्रकारच्या मीटसाठी जे चिकन किंवा मटन या प्रकारचं असणार त्यासाठी काम करतो, म्हणून डी आपण ऑप्शन कॅन्सल केला असता. EBC थर्ड ऑप्शन या ठिकाणी बरोबर निघून येतो. क्वेश्चन नंबर 28. हा टोटल फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे आणि हा बेसिक फॅक्ट आहे, अनेकांना माहिती असतो. आणि या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचं लॉजिक या ठिकाणी लावू शकत नाही, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे मिसिसिपी. तसं जर बघितलं तर युनायटेड स्टेटमध्ये, USA मध्ये, अमेरिकेमध्ये लॉंगेस्ट रिव्हर जी आहे ती मिसिसिपी नसून मिसौरी रिव्हर आहे आणि मिसौरीनंतर मिसिसिपी या रिव्हरचा नंबर लागतो. क्वेश्चन नंबर 29 बघूया. महाराष्ट्रामध्ये जे आहे 2011च्या सेन्ससच्या अनुसार खालील गोष्टी बरोबर की चूक आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. टोटल फॅक्टवर हा क्वेश्चन आहे. 2011चा सेन्ससचा डाटा ज्यांना माहिती असेल तो या ठिकाणी करेक्ट करू शकतो, कारण हा खूप एक्झॅक्ट या ठिकाणी डिजिट आहे. हा माहिती असणं आवश्यक आहे. लिटरसी रेशोसुद्धा एक्झॅक्ट आहे. हा स्टेटमेंट आपण करेक्ट करू शकतो ए, परंतु सगळ्या 3 ऑप्शनमध्ये ए बरोबर आहे. मग जर आपल्याला फॅक्च्युअली जर हा माहिती असणार तेव्हाच आपण क्लिअर करू शकतो. पुन्हा अगेन 38th क्वेश्चन पुन्हा फॅक्च्युअल आहे. या ठिकाणी आपल्याला जर माहिती नसेल तर आपण सॉल्व करू शकत नाही, परंतु वनी जो आहे हा चंद्रपूरमध्ये येत नाही. हा वनी मला वाटतं की यवतमाळमध्ये कदाचित येतो, तर EBC या ठिकाणी बरोबर होईल जर आपण याला कॅन्सल केलं तर. परंतु तसं ह्या आन्सर या ठिकाणी ऑप्शन कॅन्सल केल्यास येऊ शकत नाही, म्हणून फॅक्च्युअली जर माहीत असेल तरच अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट केले पाहिजे, अदरवाईज निगेटिव्ह मार्क घेण्यामध्ये काही पॉईंट नाही. तर इथे आपण 30 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहे. समोरच्या व्हिडिओजमध्ये आपण 30च्या समोरील क्वेश्चन्स बघूया. थँक्यू सो मच.